तर परभणी शहर आणि जिल्ह्यात थंडीची लाट तीव्र झाली आहे। आज यंदाच्या मोसमातील सर्वात निचांकी तापमान म्हणजे 10 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले। हवामान विभागाच्या अंदाजानुसार ही थंडी आणखी काही दिवस कायम राहणार आहे। यामुळे परभणीकर विशेषतः विद्यार्थी आणि नागरिक घराबाहेर पडताना उबदार कपड्यांचा वापर करताना दिसतात। परभणीतल्या थंडीची दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवलीत आमचे प्रतिनिधी विशाल शिंदे यांनी। परभणी शहरासह जिल्ह्याभरात मागील 3 दिवसापासून थंडीला सुरुवात झाली आहे। तर परभणी शहरात आज 10 अंश सेल्सिअस एवढं तापमान नोंदवण्यात आलं आहे। यंदाच्या मोसमातील हे पहिलं निचांकी तापमान नोंदवण्यात गेल्यामुळे परभणीकर आता कुठेतरी उबदार कपड्यांचा वापर करताना दिसत आहेत। आपण बघितलं तर सकाळी विद्यार्थी बाहेर निघणारे, सकाळी नागरिक हे उबदार कपडे घालून बाहेर निघताना आपल्याला दिसत आहे। तर हवामान विभागाने वर्तवल्यानुसार पुढील ही थंडी कायम राहण्याचे हवामान विभागाने सांगितले आहे। तर नागरिक आता उबदार कपडे घालून घराच्या बाहेर निघताना आपल्याला दिसत आहेत। या थंडीचा आनंद घेताना परभणीकर आपल्याला दिसत आहेत। विशाल शिंदे, साम टीव्ही न्यूज, परभणी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।